So next unit is rectifier. So in this unit, we are going to study about different types of rectifiers and filters. Okay. So basically, the rectifier is nothing but it is a device which is used to convert AC voltage into pulsating DC. Okay. So it is used to convert AC voltage into pulsating DC. So that type of device is called as rectifier. Okay, rectifier is nothing but a device which is used to convert continuous or the AC signal into pulsating DC signal. So this rectifier generally used in different types of रेग्युलेटर पॉवर सप्लाय. ठीक आहे, जिथे जिथे तुम्हाला रेग्युलेशन पाहिजे त्या केसमध्ये तुम्ही काय करतात, रेक्टिफायर यूज करतात. So this rectifier also used as a wave shaping circuit too. ठीक आहे, wave shaping circuit म्हणून पण तुम्ही काय करतात, त्याला यूज करतात. So it can be used as a wave shaping circuit. So this rectifier has different types. So types are like, first type is half wave rectifier. Okay, half wave rectifier, then full wave center rectifier and bridge rectifier. Okay, so there are types of rectifiers are half wave rectifier, full wave rectifier and the bridge rectifiers. तीन types आहेत, basic types आहेत. हे rectifiers कुठे use होतात? It can be used for the regulation of DC voltage. It can be used in various power supply circuit, various electronic circuit and also in the wave shaping circuit. So rectifier is nothing but definition states that it's used to convert AC voltage into pulsating DC. Okay. Next point in that, now we are going to study about half wave rectifier. Okay, so half wave rectifier मध्ये तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दिसते. Okay, half wave means what? The circuit which gives only half wave on its output side. ठीक आहे, so त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, AC सप्लाय कुठून घेणार तुम्ही? You are going to obtain this AC supply from transformer. Now tell me what is mean by transformer. Have you any idea about transformer? What is transformer? A machine that gives us current. Okay, so simply transformer is nothing but it is a coil type component or the coil type device which converts AC signal into some AC signal. ठीक आहे, AC to AC. आपण MSCB मध्ये जे असतात बघा, DP असते किंवा ठिकठिकाणी जे असतात छोटे छोटे मोठे मोठे ट्रान्सफॉर्मर्स दिसतात. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय की ते काय करतात, फक्त करंट सप्लायचं काम करतात. करंट कसं सप्लाय करते किंवा व्होल्टेज कसं सप्लाय करताय, फ्रॉम AC टू AC. सो आता इनिशियली आपण काय करणार आहे, डिफरंट टाईपचे ट्रान्सफॉर्मर्स यूज करणार आहे. डिफरंट टाईपचे ट्रान्सफॉर्मर्स असतात, सॉरी. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं, एक असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, दुसरा असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि अजून एक असतो 1 to 1. ठीक आहे, असे वेगवेगळे टाईपचे असतात. आणि अजून एक असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये जो काही आपल्याला ऍडजस्टमेंट आहे ती ऑटोमॅटिकली होते. त्याला एक टॅप पॉइंट असतो, टॅप पॉइंट थ्रू तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मर ऍडजस्ट करू शकतात. सो हे सगळे जे आहेत पॉइंट्स आहेत महत्वाचे. सो याच्यामध्ये स्टेप डाऊन म्हटलं म्हणजे काय येणार आहे, स्टेप डाऊन इज नथिंग बट अ सर्किट और द ट्रान्सफॉर्मर whose output voltage is less than the input voltage. म्हणजे इनपुट साइडला जर तुम्ही समजा 15 वोल्ट AC, सॉरी जनरली 230 वोल्ट AC अप्लाय करता. ठीक आहे,
सो आउटपुटला तुम्हाला मे बी आउटपुटला काय मिळेल 15 वोल्ट AC किंवा डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ रेटिंग. तर रेटिंग 15 व्होल्टचं आहे की 12 व्होल्टचं आहे, म्हणजेच काय झालंय आउटपुटला तुम्हाला काय मिळालेलं आहे कमी व्होल्टेज मिळालं, तर झालं स्टेप डाऊन. स्टेप अप वाईस वर्सा कंडिशन राहील. स्टेप अप म्हणजे काय, आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट व्होल्टेज. 1 to 1 मध्ये काय असणार आहे, सेम जे तुम्ही इनपुटला अप्लाय करणार तेच आउटपुटला येणार. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्हाला जसं जसं तुम्ही कॉइल्सला टॅप करताय त्या प्रत्येक टॅप पॉइंटला व्हेरिएबल व्होल्टेज किंवा व्हेरिएबल करंट ऑप्टेन होतो. सो दिस इज नथिंग बट द regarding transformer. So for rectifier we are going to use step down type of transformer. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, रेक्टिफायर्स मध्ये आपण स्टेप डाऊन यूज करतोय. ठीक आहे. सो सर्किटरी मध्ये जे दिसतंय तुम्हाला आता इथे, या सर्किटरी मध्ये काय दिसतंय, इथे इथे AC सप्लाय जो आहे तो AC सप्लाय आपण कुठून अप्लाय करतोय, थ्रू ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मर कडनं अप्लाय केलेला आहे. ट्रान्सफॉर्मर कडनं जो काही सप्लाय जातोय तो आयदर तुमचा स्टेप डाऊन होऊन येतोय. स्टेप डाऊन होऊन येतोय म्हणजेच काय की तुम्ही काहीतरी इथे 15 व्होल्ट AC सप्लाय तुम्हाला आउटपुट साईडला मिळालेले आहे. ट्रान्सफॉर्मर दोन हे असतात, प्रायमरी आणि सेकंडरी साईड असतं. ठीक आहे. मी ड्रॉ करण्याचा ट्राय करते इथे ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. ठीक आहे. हा झाला तुमचा एक कॉईल मध्ये कोर असतो, त्यानंतर इकडे ही दिसते सेकंडरी साईड. या सेकंडरी साईडला तुम्हाला किती मिळतंय, 15 वोल्ट. अझ्युम करायचं आपण की हा माझ्याकडे 015चा रेटिंगचा जो आहे तो ट्रान्सफॉर्मर आहे आणि मी अझ्युम केलं की माझ्याकडे काहीतरी स्टेप डाऊन व्होल्टेज मिळालं. दॅट स्टेप डाऊन व्होल्टेज मे बी युअर 15 वोल्ट AC. ठीक आहे. सो हे 15 वोल्ट AC तुम्ही कशाला अप्लाय करताय, टू दी डायोड. डायोडला अप्लाय केल्यानंतर as you know diode when the positive terminal of battery is connected to positive and negative is connected to negative, then forward biased condition is takes place in case of diode. So आता पण काय होतंय, तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलेले आहे. तो रेक्टिफायर्स मध्ये कंडिशन्स आहेत. रेक्टिफायर्स मध्ये कंडिशन आहे फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे. आता आपल्याला काय मिळते, ट्रान्सफॉर्मर कडनं AC सिग्नल मिळतोय. AC सिग्नल म्हणजे साइन वेव्ह मिळते. साइन वेव्हची एक सायकल पॉझिटिव्ह असते, दुसरी सायकल काय असते, निगेटिव्ह असते. ठीक आहे. सो पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी, फॉर फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे इथे, फॉर दी फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा कोणत्याही हाफ सायकल साठी पॉझिटिव्ह हाफ सायकल, डायोड विल गेट टर्न्स ऑन. डायोड विल गेट टर्न्स ऑन. का, डायोड कंडिशन काय झालेली, ऑन झालेली. डायोड ऑन झाला म्हणजे काय, इट विल ऍक्ट एज अ क्लोज स्विच. सो इट विल ऍक्ट एज अ क्लोज्ड स्विच. ठीक आहे. हे मेन पॉइंट आहे, इट विल ऍक्ट एज अ क्लोज स्विच. सो क्लोज स्विच मुळे काय होणार आहे, द करंट विल स्टार्ट टू फ्लो थ्रू इट. सो आता इकडनं काय होतंय, करंट फ्लो व्हायला लागतो. सो करंट या मॅनरने फ्लो झाला की तुम्हाला काय मिळतं, मग त्या इन्स्टंटला तुम्हाला काय मिळतं, हे पॉझिटिव्ह वेव्ह फॉर्म मिळते जशीच तशी. ठीक आहे. सो इथे पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय झालं होतं, पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड ऑन झाला. डायोड ऑन झाला, इट ऍक्ट्स एज अ क्लोज स्विच. सो क्लोज स्विच म्हणजे काय की एक पाथ मिळाला करंट फ्लो होण्यासाठी आणि प्रॉपर एक करंट फ्लो झाला फ्रॉम पॉझिटिव्ह साईड टू निगेटिव्ह साईड. सो पॉझिटिव्ह व्होल्टेज तुम्हाला इथे अवेलेबल झालं. सो पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय मिळते, पॉझिटिव्ह हाफ वेव्ह मिळाली. आता निगेटिव्ह हाफ सायकलला काय येणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे काय, इथे काहीतरी निगेटिव्ह व्होल्टेज अपियर होणार. ठीक आहे. सो निगेटिव्ह व्होल्टेजला काय येणार आहे, मग सिम्पली मायनस असल्यामुळे, आणि हा डायोडची कंडिशन काय, हा डायोड एनोड पोझिशन आहे. सो मायनस आणि एनोड और पी साइड. So negative is connected to P side and positive is connected to N side. Then this is the condition of reverse biased. So in case of reverse biased or in case of negative half cycle, the diode will gets open or it will remains in the reverse biased mode. That means it is turn off condition. So turn off झाल्यामुळे म्हणजे हा काय होतोय, हा जो ओपन सर्किट म्हणजे इथला पाथ काय होतो, डिस्कनेक्ट होऊन जातो. ठीक आहे. सो इथे सर्किटरी काय होते, डिस्कनेक्ट होते.
इथून पुढे तुम्हाला पाथ मिळत नाही, करंट फ्लो होत नाही, त्याच्यामुळे याच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज काय मिळतं, डायरेक्टली 0 मिळतं. ठीक आहे. सो इथे आउटपुट व्होल्टेज काय दिसते तुम्हाला, 0 झालेलं दिसतंय. परत पुढची पॉझिटिव्ह हाफ सायकल येणार, परत डायोड काय होणार, ऑन होणार. ठीक आहे. क्लिअर. कुणाला काही डाऊट याच्यामध्ये? सो आन्सर लिहिताना समजा ही सर्किट डायग्राम काढली, वेवफॉर्म काढली. ठीक आहे. आन्सर लिहिताना तुम्हाला पॉइंट्स काय काय नोट डाऊन करायचे. फर्स्ट, इन पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड गेट्स टर्न ऑन. ठीक आहे. डायोड गेट्स टर्न ऑन. टर्न ऑन का होतो, कारण त्याला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह सप्लाय मिळतोय, त्यामुळे तो काय होतो, ऑन होतो किंवा तो फॉरवर्ड बायस्ड मोडमध्ये होतो. यालाच आपण कंडिशन ऑफ काय म्हणतो, फॉरवर्ड बायस्ड. ठीक आहे. सो दिस इज द कंडिशन ऑफ फॉरवर्ड बायस्ड. हेन्स इट ऍक्ट्स ॲज अ स्विच. डायोड विल ऍक्ट्स ॲज अ स्विच. कोणता स्विच, ऍक्ट्स ॲज अ क्लोज्ड स्विच. ठीक आहे. सो क्लोज स्विच म्हणून ऑपरेट होतो. सो इट गिव्स अ करंट or the path to flow the current. Hence current starts to flow through the diode and the resistor and we get positive voltage. Positive voltage. ठीक आहे. So this is the first condition. सेकंड कंडिशन मध्ये काय होणार आहे, इन निगेटिव्ह हाफ सायकल. आता पॉझिटिव्ह हाफ सायकल संपली आहे, निगेटिव्ह हाफ सायकल स्टार्ट झाली. सो निगेटिव्ह हाफ सायकलला काय मिळणार, सिम्पली डायोड विल गेट टर्न ऑफ. टर्न्स ऑफ and hence acts as a open switch. लक्षात ठेवायचे पॉइंट्स. acts as a open switch. Okay. So therefore this is the condition of reverse biased. रिव्हर्स बायस कंडिशन आहे, त्यावेळेस तो डायोड काय असतो, ऑफ असतो. हेन्स देअर विल बी नो पाथ टू फ्लो दी करंट. तो ओपन स्विच म्हणजे काय, सर्किट ब्रेक झालाय, देअरफॉर व्होल्टेज विल बी 0. ठीक आहे. व्होल्टेज विल बी 0. सो ह्या कंडिशन आहे. लक्षात ठेवायचे कंडिशन्स. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, एवढं स्टेटमेंट लिहायचं तुम्हाला, बाकी काहीच नाही एक्सप्लेनेशन करताना. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे. सो तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर समजलं असेल. ॲज पर वेव फॉर्म पण तुम्ही गेलं तर बघा, इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल स्टार्ट झाली, डायोड ऑन झाला, पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं. निगेटिव्ह हाफ सायकल स्टार्ट झाली, डायोड ऑफ झाला, व्होल्टेज 0 झालं. नेक्स्ट टॉपिक आहे फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर.
डायग्राम क्लिअर दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. तर आता मगाशी काय बघितलं होतं आपण, हाफ वेव्ह रेक्टिफायर, ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला हाफ वेव्ह मिळत होती. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये नॅचरली तुम्हाला काय मिळणार आहे, फुल वेव्ह फॉर्म मिळणार आहे, फुल वेव्ह मिळणार आहे. बट इट डझंट मीन की तुम्हाला परत एकदा साइन वेव्ह मिळेल, कारण रेक्टिफायरचं फंक्शन काय, टू कन्वर्ट द एसी व्होल्टेज इनटू पल्सेटिंग डीसी. तुम्हाला डीसीच मिळालं पाहिजे, कुठला तरी एक फिक्स्ड व्हॅल्यू मिळाली पाहिजे, पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं पाहिजे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसते की पल्सेटिंग डीसी व्होल्टेज मिळालेलं आहे आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलला पण प्लस व्होल्टेज मिळतंय, इव्हन निगेटिव्ह हाफ सायकलला पण काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळतंय. आता ते कसं फंक्शन करतं ते मी तुम्हाला इथे सांगते. अगेन फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, आता बघा कंडिशन, हा पॉझिटिव्ह हाफ सायकल झाली आहे. ठीक आहे. सो म्हणजे ह्या कंडिशनसाठी इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, म्हणजे इथे व्होल्टेज काय जाणार, प्लस. इथे हा सेंटर टॅप आहे. सेंटर टॅप म्हणजे काय, फुल वेव्ह सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो, ज्याच्यामध्ये एक सेंटर पॉइंट असतो, त्या ॲज अ न्यूट्रल म्हणून ऍक्ट होतो आणि हे टर्मिनल्स असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. सो इथे काय व्होल्टेज येणार आहे, प्लस मायनस. इथे व्होल्टेज काय येईल, प्लस मायनस, परत प्लस आणि मायनस. सो इथे मिळालं तुम्हाला, इथे या पॉइंटला पॉझिटिव्ह व्होल्टेज, इथे मिळालं मायनस, परत इथे प्लस, म्हणजे प्लस मायनस. आता ह्या मायनसमुळे हा डायोड काय झाला, ऑफ झाला. बट ह्या प्लसमुळे हा डायोड काय झाला, ऑन झाला. सो D1 टर्न्स ऑन इन पॉझिटिव्ह हाफ सायकल बट D2 रिमेन्स ऑफ. सो ते तुम्हाला इथे काय करायचंय, मेन्शन करायचं आहे. सो पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये कंडिशन काय येणार, आता इथे मेन्शन केलं आपण डायोडला D1 गेट ऑन बट D2 विल रिमेन्स ऑफ. ठीक आहे. D2 काय झाला, ऑफ झाला. त्यामुळे आता करंट कसा फ्लो होणार आहे, करंट फ्लो होताना बघा, मग आता हा ऑन झालाय, हा ऑफ झालाय, हा ऑफ झालाय, म्हणजे इथे काय झालं, सर्किट ओपन झालं. तर इथून काहीच करंट फ्लो होणार नाही, हे तुमचा पाथ ओपन झाला. ठीक आहे, क्लोज झालं. इथे तुम्हाला म्हणजे करंटच फ्लो होणार नाही. तर सर्किट फक्त काय राहिलं, इकडनं पॉझिटिव्ह फ्रॉम D1 टू रेजिस्टर टू दिस. तर इथे पोलॅरिटी परत काय आली याच्यामुळे, इथे वरती पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. ठीक आहे, वरती आली प्लस, खाली आली मायनस. तर याच्यामुळे पॉझिटिव्ह व्होल्टेज इथे काय मिळालं, अक्रॉस रेजिस्टर गेट द पॉझिटिव्ह व्होल्टेज अँड विच इज नथिंग बट इट इज अ Vmax. So whatever the Vmax voltage is obtained over here. Clear? त्याच्यानंतर पुढचा सायकल, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, पण निगेटिव्ह हाफ सायकल रिव्हर्स कंडिशन होईल. ठीक आहे. रिव्हर्स कंडिशन म्हणजे काय, निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज. सो निगेटिव्ह हाफ सायकल हे निगेटिव्ह व्होल्टेज अपिअर होते. हे निगेटिव्ह व्होल्टेजची डायरेक्शन कशी येणार आहे, सिम्पली इथे काय मिळेल, मायनसच्या जागी प्लसच्या जागी मायनस. इथे काय होणार, प्लस, परत इथे मायनस, इथे प्लस. ओके. सो हे प्लस मिळालं, त्यामुळे आता जो डायोड ऑफ होता तो डायोड काय होणार, ऑन होणार. ठीक आहे. या प्लस मुळे D2 काय झाला, ऑन झाला, आणि ह्या मायनस मुळे आता D2 काय होणार, ऑफ होणार. आता करंट डायरेक्शन बघायची आपल्याला, दोन्ही वेळेस पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं पाहिजे, बघू आपण मिळतंय की नाही. तर आता मग कंडिशन मध्ये बघा, हा डायोड काय झाला, ऑफ झाला. सो इथे काय झाली, सर्किट ओपन झालं. आता इथे काय, एवढंच क्लोज सर्किट आहे, हे कसं फॉर्म होतं बघा, इकडनं इकडे जाते. सो करंट कसा फ्लो होणार, फ्रॉम डायोड म्हणजे प्लस to this direction from resistor to neutral condition. ठीक आहे. या मॅनरने काय झाला, करंट फ्लो झाला. डायोड कडनं रेजिस्टर कडे गेला, रेजिस्टर कडनं न्यूट्रल स्टेट कडे. म्हणजेच
आता ही डायरेक्शन जी आहे ही अशीच परत डायरेक्शन आहे, दॅट इज सेम डायरेक्शन आहे. म्हणजे इकडचा पॉईंट झाला तुमचा प्लस, इकडचा झाला मायनस. त्याच्यामुळे तुम्हाला व्होल्टेज काय मिळालं, परत पॉझिटिव्हच व्होल्टेज मिळालं. क्लिअर? सो निगेटिव्ह हाफ सायकलची स्टेटमेंट इथे काय होणार, D2 ऑन बट D1 ऑफ. हेन्स दोन्ही वेळेस इन बोथ केस we get positive voltages. ओके. पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळाले म्हणजे दोन्ही याला तुम्हाला काय मिळाली, वेव फॉर्म मिळाली. सो बोथ सायकलला तुम्हाला काय मिळते, वेव मिळत आहे. सो हेन्स दिस टाइप ऑफ रेक्टिफायर इज कॉल्ड एज फुल वेव रेक्टिफायर. आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे की आपल्याला एक सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज करावा लागतोय. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरमुळे काय झालं, त्याचा कॉस्ट इन्क्रीज झाली प्लस कोर सॅच्युरेशन पॉसिबिलिटी इन्क्रीज झाली. ठीक आहे. सो ह्या मेजर ड्रॉबॅक्स आहे जे याच्यामध्ये ऑकर होतात. सो कंडिशन क्लिअर झाली तुम्हाला, सेंटर टॅप फुल वेव रेक्टिफायर कसा वर्क होतं ते. Yes, ma'am. Next topic is nothing but full wave bridge rectifier. सो फुल वेव ब्रिज मध्ये काय दिसतंय, ब्रिज फॉर्मेशन आहे. देअर आर टोटल 4 डायोड्स. हाफ वेव मध्ये सिंगल डायोड होता, फुल वेव मध्ये 2 डायोड्स होते. आता ब्रिज मध्ये किती झाले, 4 डायोड्स झाले. हाफ वेव मध्ये आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केला. सेम ब्रिज मध्ये पण आपण काय करतोय, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहोत. बट ओनली इन फुल वेव सेंटर टॅप वी यूज सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. हे काही बेसिक डिफरन्स पण आहे, साइड बाय साइड आपण स्टडी करू. त्यानंतर प्रत्येक वेळी आपण काय करतोय, एसी व्होल्टेज अप्लाय करतोय डायोड्सला. पॉझिटिव्ह हाफ सायकल असणार, निगेटिव्ह हाफ सायकल असणार. आता कंडिशन कसे होतात ऑनच्या. सो फॉर दी पॉझिटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, पोलॅरिटी इथे दिलेली प्लस मायनस. जे पहिलं टर्मिनल पॉईंट दिलेला तो प्लसचा इकडे जाणार प्लस आणि इथे येणार मायनस. आता हा प्लस कुठे जातोय बघा, हा प्लस कुठे जातोय, इथे ऑकर होतोय या डायोडच्या अक्रॉस आणि परत इथे ऑकर होतोय. त्यानंतर मायनस कुठे जातोय बघा, मायनस इकडनं आपण इकडे गेलो तर इथे मायनस आणि इथे मायनस. बरोबर. आता 2 कंडिशन्स असणार, एक तर फॉरवर्ड बायस होणार आणि काही डायोड रिव्हर्स बायस होणार. आता कोणते डायोड फॉरवर्ड बायस होत आहे, ह्या प्लस मुळे D1 फॉरवर्ड बायस्ड होणार आहे. बट ह्या प्लस मुळे D4 काय होणार आहे, रिव्हर्स बायस्ड होणार आहे. ठीक आहे. लिहून ठेवायचं, D1 इज फॉरवर्ड बायस्ड, D4 इज रिव्हर्स बायस्ड. सेकंड कंडिशन, आता इकडे बघितलं मायनस मायनस, तर सेम टर्मिनल जेव्हा असतात म्हणजे N टाईप टू निगेटिव्ह, T2 पॉझिटिव्ह, अशी कंडिशन कोणती आहे इकडे. सो D3 ला काय, कॅथोडला आपण काय केलेलं आहे, निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे, म्हणजेच N साईडला निगेटिव्ह. सो D3 काय होणार, ऑन होणार. बट D2 ची रिव्हर्स झालेली, पॉझिटिव्हला निगेटिव्ह सप्लाय आलेला आहे, त्यामुळे D2 काय होणार, ऑफ राहणार. जर बघितलं तर समोरचे जे आहेत, फ्रंटचे जे 2 डायोड्स आहेत D1 आणि D3 ते काय झाले, फॉरवर्ड बायस झाले. बट D2 आणि D4 काय झाले, रिव्हर्स बायस झाले. सो हे 2 सर्किट काय होणार, इथे ओपन नाही होणार, इथलं सर्किट बंद राहील. ठीक आहे. सो
आणि तुम्हाला जो डायरेक्शन आहे, आता करंटची डायरेक्शन कशी, आता करंट कसा फ्लो होणार फ्रॉम D1 to resistor, okay, after that it will goes to D3, ठीक आहे. D3 कडनं परत तो कुठे जातोय, इकडे. कळाला, डायरेक्शन कळाली. सो या मॅनरने करंट फ्लो होतो. आता जेव्हा हा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे करंटची, सो दॅट मीन्स हिअर यू विल गेट पॉझिटिव्ह, हिअर यू विल गेट निगेटिव्ह. सो म्हणजे तुम्हाला काय मिळाला, पॉझिटिव्ह व्होल्टेज. सो ह्या केसमध्ये D1 आणि D3 काय आहेत, ऑन आहेत, बट D2 आणि D4 काय आहेत, ऑफ आहेत. ठीक आहे. सो D2 आणि D4 ह्या स्टेटमध्ये फक्त पेअर ऑफ डायोड्स विल रिमेन ऑन. आता अपोजिट कंडिशन, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार, आता पण निगेटिव्ह हाफ सायकल पोलॅरिटी काय होणार, चेंज होणार. आता इथे पोलॅरिटी काय येणार, इथे येणार मायनस आणि इथे येणार प्लस. आता हा प्लस परत कुठे जाणार, इथे जाणार आणि इथे जाणार, आणि हा मायनस कुठे जाणार, इकडे आला तर D4 च्या अक्रॉस आणि D1 च्या अक्रॉस. आता ऑब्झर्व केलं तर D1 ला काय मिळाले, निगेटिव्ह व्होल्टेज मिळाले, पण D1 ची ही साईड कोणती, एनोड साईड आहे, म्हणजे अपोजिट बॅटरी टर्मिनल्स कनेक्ट झाले. त्यावेळेस त्या केसमध्ये D1 काय होणार, ऑफ राहणार. सो D1 गेट ऑफ. ठीक आहे. बट D4 ला काय, सिमिलर टर्मिनल, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय गेला, म्हणजे एन साईडला निगेटिव्ह सप्लाय गेला किंवा निगेटिव्ह टू निगेटिव्ह कनेक्टेड आहे. सो D4 विल टर्न्स ऑन. त्यानंतर इकडे इकडे अजून केलं तर परत D3 ला काय झाले, अपोजिट टर्मिनल्स आले, पॉझिटिव्ह, आणि D3 चा हा टर्मिनल जो आहे हा कॅथोडचा टर्मिनल आहे, एन साइड आहे. तर एन साइड मुळे इथे काय झाला, हा D3 काय झाला, ऑफ झाला ह्या स्टेटमध्ये निगेटिव्ह हाफ सायकलला. बट ह्या पॉझिटिव्ह मुळे D2 काय झाला, ऑन झाला. आता करंट कसा फ्लो होणार, इथे तुम्हाला काय मिळाले, मायनस आणि प्लस, म्हणजे स्टार्ट कुठून होणार, इकडनं. ठीक आहे. हा D2 कडे जाणार, D2 कडनं रेजिस्टर कडे जाणार. ठीक आहे. करंट जाताना रेजिस्टर कडनं D4 कडे जाणार आणि D4 कडनं तो इकडे जाणार. ठीक आहे. सो म्हणजे आता परत रेजिस्टरच्या अक्रॉस, लोडच्या अक्रॉस डायरेक्शन परत काय झाली, इकडनं जो आहे D2 कडनं करंट फ्लो झाला आणि परत इकडे गेलेला आहे, म्हणजे परत अगेन याची काय झाली, डाऊनवर्ड डायरेक्शन झाली. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये याचा हा साइड पॉझिटिव्ह झाला आणि हा साइड झाला परत निगेटिव्ह, म्हणजे सेम व्होल्टेज आहे, सेम व्होल्टेज आहे, म्हणजेच काय मिळणार, परत तुम्हाला एक अनदर पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळणार त्याच्या अक्रॉस. सो ह्या केसमध्ये निगेटिव्ह हाफ सायकल जेव्हा असते इनपुट साइडला, त्या केसमध्ये D2 and D4 will remains on, but D1 and D3 will remains off. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये पेअर ऑफ डायोड्स कोणते ऑन राहते, फक्त D2 आणि D4, आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला काय मिळते, व्होल्टेज मिळते. सो दोन्ही आपण कंबाईन केले तर तुम्हाला काय मिळते, फुल वेव्ह मिळते, कंटिन्युअस वेव्ह फॉर्म मिळते. ठीक आहे. तो फुल वेव्ह मिळते, पल्सेटिंग DC व्होल्टेज मिळते, दोन्ही हाफ सायकलला मिळते. हेन्स this rectifier is also belongs to full wave bridge rectifier combination. Clear? कोणाला काही डाऊट आता याच्यामध्ये, ब्रिज मध्ये? कंपॅरेटिव्ह बघू एकदा, रिवाइज करते मी. सो फुल वेव्ह मध्ये, सॉरी, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय कंडिशन होती, एकच डायोड होता, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सिंगल डायोड यूज केलेला होता. जो काही ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होता, त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज येणार आहे त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलसाठी आपण कंडिशन्स चेक केल्या. इन पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड काय होत होता, फॉरवर्ड बायस, सो इट ऍक्ट्स एज अ क्लोज स्विच, हेन्स यू गेट द पॉझिटिव्ह व्होल्टेज अक्रॉस दॅट डायोड. परत इथे पण करंटची डायरेक्शन सेम या मॅनरने होती. ठीक आहे.
सो या मॅनरने सो इथे तुम्हाला पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह मिळत होतं. सो पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं, पॉझिटिव्ह व्होल्टेज तुम्हाला इथे मिळालं. जेव्हा रिव्हर्स बायस असेल, रिव्हर्स बायस कंडिशन म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड काय होत होता, ऑफ राहत होता. ऑफ असल्यामुळे इकडनं करंट पास व्हायला काही कंडिशनच नव्हती, सर्किट ओपन झालेले आहे. इकडनं करंटच पास होणार नाही, आउटपुट व्होल्टेज काय मिळणार तुम्हाला इथे 0 होणार. सो ही कंडिशन होती हाफ वेव्ह रेक्टिफायरची. सेकंड होता फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. फुल वेव्ह सेंटर टॅप मध्ये आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केला होता आणि दोन कंडिशन्स होत्या अगेन हाफ वेव्ह रेक्टिफायर हाफ पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. प्लस डिफरन्स काय होता कंपॅरिझन, तिकडे आपण स्टेप डाऊन यूज केला होता, इथे आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. सेकंड कंडिशन नंबर ऑफ डायोड्स, इथे फुल वेव्ह सेंटर टॅप मध्ये 2 आहेत, हाफ वेव्ह मध्ये सिंगल डायोड होता. ठीक आहे. आता डिफरन्स दोघांमध्ये अजून एक डिफरन्स काय की हाफ वेव्ह मध्ये आपल्याला फक्त सिंगल वेव्हफॉर्म मिळत होती, सिंगल व्होल्टेज, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच कंडक्शन मिळत होतं. बट इन केस ऑफ फुल वेव्ह वी गेट द कंडक्शन फॉर बोथ हाफ सायकल, दॅट इज फॉर बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकल. ते कसं मिळत होतं, जर पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर कंडिशन इथे काय येत होती, पहिले तर इथे तुमची पोलॅरिटी प्लस मायनस, परत इकडे खाली चेंज झाली प्लस मायनस. ठीक आहे. या मायनस मुळे हा डायोड काय झाला, ऑफ राहिला आणि हा काय झाला, ऑन झाला. हा ऑन झाल्यानंतर करंट फ्लो होत होता. ठीक आहे. सो करंट परत इथे पण डाऊनवर्ड डायरेक्शन प्लस आणि मायनस. सो याच्यामुळे तुम्हाला इथे काय मिळालं, व्होल्टेज मिळालं, काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं. सो ही फर्स्ट कंडिशन आहे. त्यानंतर जेव्हा सेकंड कंडिशन निगेटिव्ह हाफ सायकल येते, इथे निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पोलॅरिटी रिव्हर्स होते. पोलॅरिटी रिव्हर्स झाल्यामुळे इथे मायनस प्लस मायनस प्लस, या प्लसमुळे हा डायोड काय झाला, ऑन झाला, हा डायोड काय झाला, ऑफ झाला. सो करंट कसा फ्लो झाला, फ्रॉम डायोड टू रेजिस्टर टू दिस. ओके. सो इथे तुम्हाला काय मिळालं, परत ही डाऊनवर्ड डायरेक्शन असल्यामुळे प्लस मायनस, सो पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं. दोघांचं ऍडिशन केलं, दोघं कंबाईन केले तर तुम्हाला इथे काय दिसतंय की प्रत्येक सायकलला तुम्हाला काहीतरी व्होल्टेज मिळालेले, विच इज द पल्सेटिंग डीसी व्होल्टेज. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आपण स्टडी केलं होतं, दॅट इज नथिंग बट ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर मध्ये कॉम्बिनेशन ऑफ 4 डायोड्स. ठीक आहे. स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, waveform obtained in both cycles, that is for positive and negative half cycle. For positive half cycle pair of diodes will remain on, and negative half cycle also another pair of diodes will remain on. पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 आणि D3 ऑन होते, ज्यांची डायरेक्शन एनोड साइड कडे, हा, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला D4 आणि D2 ऑन होते. तर D1 आणि D3 ऑन असल्यामुळे तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळायचं आणि D2 आणि D4 मुळे हे पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळायचं. कारण डायरेक्शन मी सांगितलीच आहे, जेव्हा D1 आणि D3 ऑन असेल तर डायरेक्शन कशी जाणार, फ्रॉम D1 टू रेजिस्टर टू D3 टू निगेटिव्ह साइड ट्रान्सफॉर्मरची. ठीक आहे. आणि जर पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर काय मिळत होती, समजा निगेटिव्ह हाफ सायकलला हे 2 डायोड तर काय राहिले, ऑफ राहिले, म्हणजे हे फक्त ऑन झाले. हे ऑन झाले तर डायरेक्शन कशी येणार, फ्रॉम D2 टू रेजिस्टर टू D4 टू दिस निगेटिव्ह. ओके. सो या मॅनरने तुम्हाला व्होल्टेज मिळत होतं. क्लिअर. सो हे आहे फुल वेव्ह ब्रिज. लास्टला आपण कंपॅरिझन स्टडी करू. प्रॉपर दिसते सगळ्यांना? येस मॅम. ओके. कंपॅरिझन बिटवीन हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर. ठीक आहे.
सो व्हेरी फर्स्ट कंपॅरिझन, आता सोप्या वेळेने जो इथे जे पॉईंट्स मेन्शन नाही ते मी तुम्हाला सांगते. पहिला पॉईंट होता कंपॅरिझनचा, नंबर ऑफ डायोड्स युज्ड इन दी रेक्टिफायर सर्किट. ठीक आहे, नंबर ऑफ डायोड्स हाफ वेव्ह मध्ये किती होते? 1, ओके. फुल वेव्ह मध्ये 2, अँड ब्रिज? 4. Very good. So very first comparison point is number of diodes used in half wave, full wave and bridge. There are 1, 2 and 4. Second comparison, the conduction voltage. So voltage is obtained in half wave rectifier for only positive half cycle. In full wave, it obtains in, बोला. फुल वेव्ह मध्ये कधी मिळत होतं व्होल्टेज तुम्हाला? आउटपुट व्होल्टेज जनरेटेड फॉर विच हाफ सायकल्स? एका हाफ सायकल मध्ये की दोघं हाफ सायकल मध्ये? Ma'am, both. बोथ. व्हेरी गुड. इन बोथ हाफ सायकल, दॅट इज फॉर बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकल. दोन्ही हाफ सायकल मध्ये तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालेले, रेक्टिफाईड व्होल्टेज मिळाले. आफ्टर दॅट ब्रिज रेक्टिफायर सेम, दॅट इज कंडक्शन और द आउटपुट व्होल्टेज ऑब्टेन्स फॉर बोथ पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता हे झाले जनरल. त्यानंतर सर्किट डायग्रामचे आहेत, वेव फॉर्म्स तुम्ही ड्रॉ करू शकता, असे ऍडिशनल कंपॅरिझन पॉईंट्स आहेत. नेक्स्ट पॉईंट सोबत आपण स्टार्ट करू. आधी रिपल फ्रिक्वेन्सी. Ripple means noisy. Okay, the frequency which is used to generate the rectified voltage clearly, properly. ठीक आहे. तर रेक्टिफायर व्होल्टेज जे प्रॉपर जनरेट होण्यासाठी जी काही फ्रिक्वेन्सी लागते त्याला म्हणतो आपण रिपल फ्रिक्वेन्सी. तर आपण अराउंड जे काही इनपुट साईडला जी फ्रिक्वेन्सी अप्लाय करतोय, म्हणजे प्रायमरी साईडला ट्रान्सफॉर्मरच्या, तर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर आपण 50 हर्ट्ज अप्लाय करतो. फुल वेव्ह असेल तर आपण जनरली 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी अप्लाय करतो. म्हणजे 230 वोल्ट जो आहे तो एसी इनपुट सप्लाय असतो, त्याला 50 हर्ट्ज ही फ्रिक्वेन्सी असते. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिजच्या केसमध्ये आपण अप्लाय करतो 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे डीसी और द ऍव्हरेज लोड करंट. ऍव्हरेज लोड करंट म्हणजे काय? डेफिनेशन काय असते? whatever the amount of voltage appear across the load resistor. म्हणजे तुम्ही जेव्हा रेक्टिफाईड करताय, म्हणजे एसी टू डीसी कन्वर्ट करताय, whatever the current flowing through that corresponding rectifier or the voltage is nothing but called as DC average load current or DC average load voltage. ठीक आहे. सो लोड करंट किती दिलेला आहे त्यांनी? Im upon pi, twice Im upon pi for the full wave rectifier and bridge rectifier also twice Im upon pi. याचे डेरिव्हेशन तुम्हाला डिटेल मध्ये नाही, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की Im upon pi इतका त्याचा अमाऊंट ऑफ करंट आहे जो फ्लो होतो. आता हा पाय म्हणजे काय की आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे कंडिशन काय घेतली? 0 to पाय. आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे काय? पाय टू 2 पाय. कारण टोटल किती असतो? सायकल काय असते? पूर्ण एक सायकलची ड्युरेशन किती असते? 360 डिग्री असते, बरोबर. आणि हाफ सायकल घेतला तर तो 180 डिग्री म्हणजे 0 to पाय येतो. आणि पाय टू 2 पाय पुढचा 180 डिग्री येतो. तो 180 प्लस 180 360. तो 180 डिग्री पर्यंत सिंगल कंडक्शन आहे म्हणून Im upon पाय घेतला. आणि ट्वाइस Im upon पाय काय झाला? दोन्ही सायकलला तुम्हाला करंट फ्लो होतोय, व्होल्टेज फ्लो होतोय, व्होल्टेज मिळत आहे. सो हेन्स यू गेट ट्वाइस Im upon पाय. सेम ऍव्हरेज व्होल्टेज इक्वेशन सेम आहे. Im ला रिप्लेस करा Vm ला. Im इंडिकेट्स व्हॉट? मॅक्झिमम करंट फ्लोइंग थ्रू दॅट रेक्टिफायर. Vm इंडिकेट्स व्हॉट? मॅक्झिमम व्होल्टेज ऑब्टेन अक्रॉस दी लोड रेजिस्टर. तर मॅक्झिमम व्होल्टेज किती मिळालेले? ट्वाइस Vm अँड Vm. हे कंपॅरिझन पॉइंट आहे. त्यानंतर RMS लोड करंट. RMS लोड करंट जो आहे तो तुम्हाला मिळतोय Im upon 2, Im upon √2, Im upon √2. एक फॉर्म्युला आहे लोड व्होल्टेज आणि लोड RMS व्हॅल्यू मधला, जर तुम्हाला माहित असेल.
FEE मध्ये मे बी तुम्ही स्टडी केला असेल, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. V peak to peak voltage is equals to VRMS upon √2 असं काहीतरी फॉर्म्युला स्टडी केला असेल. त्यानंतर तुम्ही लोड व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करू शकता. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. RMS लोड व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर VM अपॉन √2 हा आपला जनरल फॉर्म्युला आहे. इन केस ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर तुम्हाला जर लोड करंट कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही काय करता, VM अपॉन 2 इकडे फुल वेव्ह साठी IM अपॉन √2 VM अपॉन √2. ठीक आहे. त्यानंतर पुढचे पॉइंट जे आहेत ट्रान्सफॉर्मर कोर सॅच्युरेशन. मी ऑलरेडी सांगितलं ट्रान्सफॉर्मर कोर सॅच्युरेशन जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये पॉसिबल आहे, कारण का हाफ सायकल साठी तो युटिलाइजच होत नाहीये. त्याच्यामुळे एक्सेस कोर सॅच्युरेशन ही मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते. बट इन केस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन प्रॉपर आहे. हेन्स तुमचं तिथे कोर सॅच्युरेशनची पॉसिबिलिटी काय आहे, इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. So transformer core saturation can be possible in half wave rectifier because the half wave rectifier gives only one or it conducts only for single half cycle, but rectifier, other rectifiers, full wave rectifier and bridge rectifier conducts for both half cycles. So transformer core saturation. Next आहे use of center tap transformer. Center tap transformer मध्ये half wave rectifier मध्ये काय आहे, it is not required. But full wave center tap transformer, full wave मध्ये आपण यूज केलेला center tap transformer, hence it is very much required. Bridge rectifier, it is not the case, it is not required. ठीक आहे. तर हे मेन पॉइंट्स आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे that is ripple factor. Ripple factor is nothing but it is the AC value, AC component value with the आउटपुट. म्हणजे AC टू इनपुट टू आउटपुट असा एक सिंपल रेशो असतो. तो रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला असतो. ठीक आहे. म्हणजे व्हॉट इट मेजर्स द प्युरिटी ऑफ DC आउटपुट. किती अमाऊंटने तो तुम्हाला प्युअर DC आउटपुट मिळतोय ते जे कॅल्क्युलेशन आहे दॅट इज नथिंग बट द रिपल फॅक्टर. रेशिओ ऑफ AC कंपोनंट ऑफ द आउटपुट टू द DC कंपोनंट ऑफ द वेवफॉर्म. सो फॉर्म्युला काय येणार आहे त्याचा, RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट डिवाइड बाय ॲव्हरेज DC कंपोनंट ऑफ आउटपुट. दोघांचं पण RMS व्हॅल्यू AC कंटेंट टू द DC कंटेंट दोन्ही आपण आउटपुट साठी कन्सिडर करतोय. दॅट इज यू कॅन से दॅट IAC अपॉन IDC हा त्याचा रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला राहणार आहे. आता कंडिशन अशी आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिपल फॅक्टर मॅक्झिमम असतो आणि फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये रिपल फॅक्टर मिनिमम आहे. ही रिपल फॅक्टर ही काय अवॉइडेबल कंडिशन आहे, कारण का आपल्याला प्युअर DC आउटपुट व्होल्टेज मिळालं पाहिजे. बट जेवढे अमाऊंट ऑफ AC असणार आहे, कारण AC अपॉन DC हा रेशो आहे. जर मॅक्झिमम रिपल फॅक्टर इंडिकेट्स व्हॉट, मॅक्झिमम AC कंपोनंट प्रेझेंट इन द करस्पॉन्डिंग आउटपुट. सो म्हणजे नॉईज याच्यात काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. त्यामुळे इथे 100% रिपल फॅक्टर आलाय. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर वी कॅनॉट बी यूज प्रॅक्टिकली बिकॉज म्हणजे प्रॅक्टिकली म्हणजे काय की आपल्याला जिथे ऍक्च्युअल ऍप्लिकेशनसाठी प्रॉपर जिथे रेक्टिफिकेशन पाहिजे किंवा प्रॉपर DC रेग्युलेशन पाहिजे तिथे आपण हाफ वेव्ह सहसा यूज करत नाही, बिकॉज इट हॅज हायर रिपल फॅक्टर विच इंडिकेट्स व्हॉट, इट कंटेन्स मॅक्झिमम AC कंपोनंट इन इट्स आउटपुट साइड. पण इथे 48% आहे फुल वेव्ह आणि ब्रिज मध्ये. दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स, द लेझर अमाऊंट ऑफ AC सिग्नल इन इट्स DC व्हॅल्यू. म्हणजे आउटपुटला आपल्याला जेवढं प्रॉपर DC मिळेल तेवढं चांगलं राहील. जर AC ऍड झाला, AC सिग्नल ऍड झाला तर आपला रेक्टिफिकेशनचा यूजच नाहीये, म्हणजे रेग्युलेशनचा यूजच नाहीये. तर रेक्टिफायर तिथे सर्किट काय होतं, फेल जातं. सो हे झालं रिपल फॅक्टर. नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर म्हणजेच काय, वर्ड मध्येच मिनिंग आहे त्याचा. किती अमाऊंटने तुम्ही ट्रान्सफॉर्मर युटिलाइज करताय. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टरचा एक DC पॉवर AC रेटिंग ऑफ द सेकंडरी ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. DC पॉवरची जे रेशो टू द AC म्हणजेच काय, इफेक्टिव्ह यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर इन द सर्किट.
इफेक्टिव्हली युटिलायझेशन, मी मगाशी सांगितलं की ट्रान्सफॉर्मर कोर सॅच्युरेशन याच्यामध्ये पॉसिबल होतं, कारण का सिंगल हाफ सायकलसाठी तो युटिलाइज होतोय, पुढच्या हाफ सायकलसाठी तो युटिलाइज होतच नाही, म्हणजे त्याचं ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर काय जाणार आहे, कमी होणार आहे. दॅट इज इट इज ओनली 28.7. ठीक आहे. बट इन केस ऑफ फुल वेव्ह अँड ब्रिज इट कॅन बी प्रॉपरली युटिलाइज्ड. सो इथे फुल वेव्ह सेंटर टॅपमुळे थोडंफार याचं ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन रिड्यूस झालेलं आहे 69.3%. बट इथे आपण सिंपल नॉर्मल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो. सो हेन्स द युटिलायझेशन गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इन बोथ केस द ट्रान्सफॉर्मर इज युटिलाइज फॉर बोथ हाफ सायकल्स. ठीक आहे. So transformer utilization कळाला. So it is 28.7% for half wave rectifier, full wave rectifier साठी 69.3% and bridge rectifier 81.2%. Now rectification efficiency, किती प्रॉपरली तो रेक्टिफाय करतोय सिग्नलला, म्हणजे एसी ला कम्प्लिटली पल्सेटिंग डीसी मध्ये किती अमाऊंटने कन्वर्ट करतोय, त्याला म्हणतो आपण रेक्टिफिकेशन इफिशियन्सी. So rectification efficiency is nothing but ratio of DC power to the AC power. DC to AC हा रेशो जो आहे म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट, सिम्पली लक्षात ठेवायचं, तर हा रेशो असतो. सो तुम्हाला तर माहिती हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला फक्त सिंगल हाफ वेव्ह मिळते, म्हणजे दुसऱ्या हाफ सायकलसाठी डायोड ऑफ असल्यामुळे व्होल्टेज डायरेक्टली 0 मिळतं. त्यामुळे इथे काय झालंय, इफिशियन्सी रिड्यूस झाली. इट इज अराउंड ओनली 40%. But in case of full wave rectifier and bridge rectifier, efficiency is maximum, that is around 81.20%. Clear? So हे मेन पॉइंट्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत रिगार्डिंग दिस कंपॅरिझन बिटवीन हाफ वेव, फुल वेव अँड ब्रिज रेक्टिफायर. ठीक आहे. सो कोणाला काही डाऊट? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके. होमवर्क साठी काम करायचं, सिम्पली कंपॅरिझन बिटवीन हाफ वेव, फुल वेव आणि ब्रिज रेक्टिफायर, बट विथ रिस्पेक्ट टू इट्स सर्किट डायग्राम, विथ रिस्पेक्ट टू इट्स एक्सप्लेनेशन अँड वेव फॉर्म, या मानाने करायचंय. ठीक आहे. बाकीच्या ह्या ज्या इमेजेस आहेत त्या मी शेअर करतेच तुम्हाला, पण तुम्हाला कंपॅरिझन करताना विथ रिस्पेक्ट टू वर्किंग तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. तर नोटबुकमध्ये चार्ट आखून घ्यायचा, हाफ वेव, फुल वेव आणि ब्रिज, तिघांच्या डायग्राम ड्रॉ करायच्या, सेकंड वेवफॉर्म ड्रॉ करायची, आणि थर्ड पॉइंट मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन येणार आहे. आणि ते झालं की ग्रुपवर शेअर करा. कंप्लीट झालं की